आज आपण बघणार आहे पंढरपूरची लाईव्ह वारी. तर विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो लोकांची गर्दी पंढरपूरमध्ये झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता पंढरपूर लाईव्ह वारी. जय जय रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल. महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत विठ्ठल रुक्मिणीचे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते. पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे रूप, तर रखुमाई म्हणजे माता रुक्मिणी. पौराणिक कथेनुसार एकदा रुक्मिणी देवी रुसून पंढरपूर परिसरात येऊन राहू लागल्या. त्यांना समजवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण तेथे आले. त्याच वेळी पुंडलिक नावाचा एक महान भक्त आपल्या आईवडिलांची श्रद्धा करत होता, सेवा करत होता. भगवान स्वतः त्याला दर्शन देण्यासाठी आले, पण पुंडलिक आईवडिलांच्या सेवेत इतके मग्न झाले की त्यांनी देवाला थोडा वेळ थांबण्याची विनंती केली. त्याने जवळ असलेली एक वीट भगवान समोर सरकवल्याने म्हणाले, माझी सेवा पूर्ण होईपर्यंत कृपया या विटेवर उभा राहा. भक्तांच्या या सेवाभावाने आणि निस्वार्थ भक्तीने भगवान अतिशय प्रसन्न झाले. ते त्या विटेवर हात कमरेवरती ठेवून उभे राहिले. सेवा पूर्ण झाल्यानंतर पुंडलिकांनी भगवानांचे दर्शन घेतले. त्यानंतर भगवानांची त्या ठिकाणी कायमचे वास्तव करण्यास आशीर्वाद दिला. तेव्हापासून विठ्ठल किंवा विठोबा म्हणून ओळखले जाऊ लागले आणि त्यांच्या शेजारी रखुमाईचे मंदिरही उभे राहिले. ही कथा आपल्याला शिकवते की खरी भक्ती केवळ पूजा अर्चेत नसते, तर आईवडिलांची सेवा, नम्रता आणि स्वार्थी प्रेम यातच देवाचे खरे दर्शन घडते. आजही दरवर्षी लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत पंढरपूरची